नमस्कार. माझं नाव अमर मस्के पाटील. माझी सहकार अधिकारी तसेच PSI पदी निवड झालेली आहे. आज 4 जानेवारी रोजी झालेला कंबाईन ग्रुप बी अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा पार पडली. सी सेट आपल्याकडे आहे. तर आपण एक्सप्लेनेशन बघूया आणि सोबतच उत्तरे तुमच्या अभ्यासासोबत तुमच्या ट्रिक्सने किंवा काही लॉजिकल क्वेश्चन्स असतात किंवा कधी-कधी काय असतं की तुमच्या आलेल्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर दडलेलं असतं. तर प्रश्न नीट वाचला की आपल्याला लगेच समजतं की याचं उत्तर काय येऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आजच्या पेपरमध्ये भरपूर मला बघायला भेटल्या. त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवायला घेतला. तर चला आपण सुरू करूया. माझ्याकडे सी सेट आहे. तुमच्याकडं जो सेट असेल त्यानुसार तुम्ही आता प्रश्न बघत चला. तर चला पहिला प्रश्न आहे, टिंबटिंब या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. तर याचं उत्तर 4 येईल. चार्ल फॉर्टेस. आता हा नवीन प्रश्न आहे. आता बऱ्यापैकी काही मुलांनी काय केलं असेल इथे की सर अँड्र्यू फ्रेझर हा पहिला पर्याय हा वाचनातला वाटतो, म्हणजे ओळखीचा पर्याय वाटतो. त्यामुळं बऱ्यापैकी मुलांनी हे टिक मार्क करून दिलं असू शकतं. बरोबर, हा एक नवीन प्रश्न आलेला होता, म्हणजे आउट ऑफ द सिलेबस, आउट ऑफ द डेस्क म्हणता येईल की चार्ल फॉरगेट हे याचं उत्तर आहे. अँड्र्यू फ्रेझर हा ओळखीचा आहे, कारण यावर ऑलरेडी काही प्रश्न आलेले आहे. त्यामुळं आयोगाने मुद्दामच तो पहिला पर्याय दिलेला आहे आपल्याला. सो इतिहासाच्या बाबतीत आपल्या ही गोष्टी लक्षात ठेवावं लागते, की लक्षात घ्यावी लागते की जसं तुम्ही इंग्लिश शिकण्यासाठी ABCD महत्त्वाची असते ना, आपण लहान मुलांना सांगतो की ABCD शिका. तसं मी सांगेल की तुम्हाला MPSC करायची आहे, MPSCमध्ये पोस्ट काढायची आहे, तर PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मस्ट आहे. तुम्ही त्याशिवाय परीक्षा पास होऊ शकत नाही. बेसिक आहे, तुम्ही PYQ केलेच पाहिजे. त्यानुसार तुम्हाला समजेल की आयोग काय प्रश्न विचारतोय आणि कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जात आहेत त्यावर. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावावरच. इथं पण तुमचं लॉजिक काम करेल. आता इथे काय विचारलं आहे, मुकुंदराव पाटील. तर मुकुंदराव पाटील यांचं काय आहे की दिनमित्र. आता दिनमित्र हे जर इथं तुम्ही लक्षात घेतलं, दिनमित्र मुकुंदराव पाटील, एचं 4. खाली जर बघितलं एचं 4 2 ऑप्शन्स आहे. त्यानंतर घ्या कोठारी. कोठारी यांचं जागरूक, बीचं 3. काय ऑप्शन राहील आपल्याकडे? बरं, तुम्हाला ए ऑप्शन माहिती नाही आहे मित्रांनो. तुम्हाला फक्त बी हा एकच ऑप्शन माहिती आहे की कोठारी यांचं जागरूक आहे. कोठारी जागरूक, कोठारी जागरूक. तर त्याचं उत्तर तुम्हाला भेटून जातं ऑप्शन एमध्ये, इथेच. काहीच विषय नाही ना. आता मी ट्रिक लावली होती की इथे पाळत ठेवली जाते बाबा. रात्रीच्या वेळी कधी-कधी तुमच्या आपल्या गल्लीमध्ये किंवा काय एक प्रत्येक आळीपाळीने पाळत ठेवली जाते. तर कहून ती जागृती जागृती ठेवण्यासाठी जागरूक राहा बाबा, असं मी ट्रिक लावली होती. पाळेकर जागृती. सर C2 नुसार तुमचं उत्तर निघतंय ना. 6व्याचं 1 इथं उत्तर निघतंय. तुमचा मार्क्स इथे फिक्स होऊन जातोय. पुढचा प्रश्न बघूया. 1857 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? ज्याला MPSCचं एम पण माहिती आहे ना, तो उत्तर याचं आणेल मित्रांनो. सिंपल आहे एकदम. कित्येकदा प्रश्न विचारले MPSCने यावरती. पहिले अध्यक्ष कोण, दुसरे कोण, तिसरे कोण, चौथे कोण. पहिले 4 तर मस्ट आहे आणि प्रत्येक MPSCतील विद्यार्थी जो डेडिकेशनने अभ्यास करतोय याचं उत्तर टिक मार्क करू शकतो. हा प्रश्न चुकायला नको कुणाचाच. बद्रुद्दीन तय्यबजी. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 8. मोपल्यांचं बंड केरळ हे कित्येक मुलांना माहिती आहे. त्यामुळं जर आपण तिथे घेतलं, एचं 2 उत्तर घेतलं, तर आपल्याकडे 2 ऑप्शन कट होत आहे. आपल्याकडे 2 आणि 3 हे ऑप्शन कट होत आहे. राहतात 1 आणि 4. त्यानंतर आपण घ्यायचं भिल्लांचा उठाव. महाराष्ट्रात झालेला होता, खानदेशात झालेला होता. त्यामुळं डीचं 1 जर टिक मार्क केलं आपण, तर उत्तरापर्यंत पोहोचतोय आपण. खाली तुम्हाला बघायची गरजच नाही. कोलांचा उठाव कुठं झाला, बिहारला झाला की कुठे झाला, गरजच नाही. तुम्हाला इथे तुमचं उत्तर भेटून जाते. तर याचं उत्तर तुम्हाला इथे 1 आहे आपलं. चला 9 नंबरचा क्वेश्चन आहे आता. 9 नंबरच्या क्वेश्चनमध्ये हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य हे तर पाहिजेच. त्यामुळे हे 2 ऑप्शन्स कट होत आहे या दृष्टीने जर बघितलं आपण तर. परंतु संघटना आणि शिस्त, तेव्हा अशा खूप संघटना बनवल्या किंवा शिस्तीने आपले काही आंदोलने किंवा उठाव तेव्हा झालेलेच नव्हते. त्यामुळे मला वाटतं की बी ऑप्शन त्यात नसायला हवा. परंतु हे 2 कटले तर बी त्यात येतोय. त्यामुळं याचं उत्तर आता आयोग काय देतंय त्यावर. मला असं वाटतं याचं उत्तर एक तर 2 येईल. ए, बी आणि डी म्हणजे हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य त्यात असणार आहे.
संघटना व शिस्त त्यात येईल आणि उपक्रमशीलता हे येऊ शकतं. माळेवाल्यांत पडलेले फूट हे एक बाहेर पडू शकतं किंवा राहील उत्तर ऑप्शन 1, बी, सी आणि डी. बाकी आता आयोग काय देतो त्यावरती मी तर सांगेल की हा मला तर संदिग्ध वाटतोय. संदिग्ध नाही म्हणता येणार, पण बघू काय होतं. प्रश्न क्रमांक 10. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा बरोबर आहे. म्हणजे समाजासाठी, समाज शिक्षित होण्यासाठी किंवा समाज जागृतीसाठी सगळ्यात अगोदर कुणी काही कायदा किंवा काहीतरी पाऊल उचललं असेल तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी. त्यामुळं त्यांनी कलेसंबंधी, विधवा पुनर्विवाहासंबंधी किंवा शिक्षणासंबंधी आरक्षण हे सगळ्यात पहिले शाहू महाराजांनी दिलेलं होतं. सो प्रत्येक कामामध्ये त्यांचा हातभार होता तिथे. कोल्हापुरात व्यापाऱ्यांसाठी शाहूपुरी बरोबर आहे. विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला होता हे पण बरोबर आहे. विविध कला व कलाकारांना आश्रय दिला होता हे पण बरोबर आहे. म्हणजे इथं उत्तर येईल आपलं 4 A, B, C आणि D. चुकीचे विधान ओळखायचे आपल्याला. कामठी कोळसा क्षेत्र हे आम नदीच्या खोऱ्यात आहे. ओके, चुकीचं आहे हे. कामठी क्षेत्र हे कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे मित्रांनो, कन्हान नदीच्या. त्यामुळं ए चुकीचं आहे. म्हणजे आपल्या उत्तरात ए पाहिजे. इथे पण आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. त्यामुळे इथे नाही आहे, तर हे आपलं इथेच कट होईल. त्यानंतर वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागलेले आहे. तर हे बरोबर आहे का? बरोबर आहे. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र हे यवतमाळ जिल्ह्यात पसरलेले आहे. उमरेड कोळसा क्षेत्र हे कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे. आता हे सगळ्यात पहिलं चुकीचं आहे इथे पण. आणि महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा. तर विषय असा आहे तिथे की अप्सरा ही अणुभट्टी ब्रिटनच्या नाही तर स्वतः भारताने बार्कने विकसित केली होती, तर सायरस कॅनडाच्या मदतीने बनवली होती. त्यामुळं डी हे विधान चुकीचं आहे. तर उत्तर येईल आपलं 3. 11चं 3 आहे मित्रांनो. चला पुढे जाऊया. 12. कोणते विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहेत? ए स्टेटमेंट बघूया. महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. बरोबर आहे, वायुभार हा कमी होत जातो. दुसरं स्टेटमेंट आहे राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते. हे उलट आहे मित्रांनो. म्हणजे वनस्पतीचे वितरणावर पर्जन्य अवलंबून नाही, तर पर्जन्यावर ते वनस्पतीचे वितरण अवलंबून आहे. त्यामुळं बी चूक आहे. आता बी चूक आहे म्हटल्यावर बी इथं आहे, बी इथं आहे, कटला. आता आणि शेवटचं जरी बघितलं तुम्ही विदर्भामध्ये, इथे विदर्भामध्ये विचारलं आहे ना, तर आपण जर नुसतं पश्चिमेकडून, आपण जर फक्त पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते असं जर म्हटलं तर हे कुठंतरी चुकीचं म्हणता येईल. पण विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळं आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 13 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. आता 13 नंबरमध्ये विचारलं आहे की विधाने कोणती बरोबर आहे. तर यामध्ये 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, बी आणि सी. रावी नदीचा उगम हा रोहतांग खिंडीजवळ आणि सतलजचा रकास तलावाजवळ उगम पावतो. चिनाब नदी ही बारालाच्या खिंडीजवळ उगम पावते, झोजिलाजवळ नाही. झोजिलाजवळ नाही. त्यामुळे ए चुकीचं, बी आणि सी बरोबर आहे. 13 नंबर 3 उत्तर. 14 नंबर प्रश्न हा थोडासा ॲग्रीवरती कृषी रिलेटेड प्रश्न आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर इथे आहे. बरोबर आहे मित्रांनो. हे 14 एक स्टेटमेंट बरोबर आहे पहिलं. महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय हे मुंबई येथे होते. बरोबर आहे. म्हणजे याचं बरोबर उत्तर येईल 14चं 4. ए, बी आणि सी सर्व स्टेटमेंट बरोबर. 15 नंबर प्रश्न सगळ्यांच्या आवडतीचा प्रश्न, कित्येकदा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. शंभू महादेव डोंगर रांग नद्या कोणती डोंगर रांग 2 नद्यांना वेगळं करते? कित्येकदा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. त्यामुळं हा प्रश्न चुकणं अपेक्षित नव्हतं. थोडं घुमून फिरून विचारलेलं आहे, बट नीट लक्ष देऊन सोडवला तर
याचे सर्व स्टेटमेंट बरोबर आहे. शंभू महादेव डोंगररांग ही रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत पसरलेली आहे, बरोबर आहे. सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे. हा सिंपल क्वेश्चन आहे, त्यामुळं ही लगेच आपण बरोबर म्हणू शकतो याला. त्यामुळं बी बरोबर जर म्हटलं तर हे एक ऑप्शन कटतं आहे तुमचं इथे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झाले आहे. सी स्टेटमेंट हे ॲब्सोल्युटली बरोबर आहे, त्यामुळं हे इथे एक ऑप्शन आपलं कटतं. आणि गोदावरी तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. डी हे बरोबर. आता एक लक्ष द्या मित्रांनो, आपण असं ॲज्युम करू की तुम्हाला यातलं फक्त एकच स्टेटमेंट माहिती आहे. गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे, एवढं एकच. असं स्टेटमेंट असलेलं पर्याय कोणता आहे? एकही नाही, फक्त पर्याय क्रमांक 4 आहे, सर्व विधाने बरोबर. तुम्हाला बाकीवरचे 3 विधाने बघायची पण गरज नव्हती, फक्त एका स्टेटमेंटवर तुमचं इथे उत्तर निघतंय. त्यामुळं वाचताना कधी तुम्हाला जर उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचत नाही तर थोडंसं पॉज घेऊन प्रश्न नीट वाचायचा. कधी प्रश्नातच उत्तर असतं, तर तो हा प्रश्न आहे तुमचा. हा तुमचा मेरिटचा प्रश्न आहे, हा तुमचा मार्क देणारा प्रश्न आहे, हा बाकीच्यांपेक्षा एक पाऊल पुढं ठेवणारा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. 16 नंबरचा प्रश्न. जोड्या लावा. हवामानावर विचारलेला आहे. खूप 2019-20 मध्ये असे प्रश्न विचारले होते. आयोगाने परत तिकडे प्रश्न विचारला आहे त्याबाबत. तर प्रत्येकाची पद्धत अभ्यासाची ट्रिक्स लावली होती. तर मी माझ्या नावावरून AM आहे याच्यामध्ये, त्यामुळे मी माझ्या नावाचा उल्लेख आहे त्या हिशोबानं मी लक्षात ठेवलेलं होतं की AM म्हणजे उष्णकटिबंधीय मोसमी वारे. तर डीचं 3 असा एकमेव प्रश्न ऑप्शन आहे, एक उत्तर. भेटला मार्क्स. तुम्हाला कधी जर कन्सेप्ट लक्षात येत नाही आहे, कन्सेप्ट समजत नाही आहे, तुम्ही तिथे काय करायचं, सरळ ट्रिक्स लावायची. आयोग कधीच तुम्हाला असं विचारत नाही की कंसामध्ये तुम्ही ट्रिक्स लिहा, कसं लक्षात ठेवलं आहे लिहा, कधीच नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीनं लक्षात ठेवा आणि ते परीक्षेमध्ये उतरवा. 17 नंबरचा प्रश्न. वैतरणा आणि तानसा ह्या उल्हास नदीच्या उपनद्या आहे. तर हे एक तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर हे चुकीचं स्टेटमेंट म्हणता येईल. खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे, बरोबर आहे. मन्याड नदी खोरे हे गोदावरी नदी खोऱ्यात येते, बरोबर आहे. बी आणि सी स्टेटमेंट बरोबर आहे. 17/4. आयोगाचा आवडता प्रश्न. खनिजे. महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळतात? याचं उत्तर येईल गडचिरोली. गडचिरोलीमध्ये म्हणजे पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजाचे सर्वात मोठे साठे आढळतात आणि त्यातल्या त्यात गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड या भागात सर्वाधिक साठे आढळतात. त्यामुळं याचं उत्तर गडचिरोली येईल. हा PYQ प्रश्न आहे, याचं उत्तर गडचिरोली येईल आणि हा PYQ प्रश्न आहे. आयोगानं कित्येकदा यावर प्रश्न विचारलेला आहे आणि हाच विचारलेला आहे, त्यामुळं PYQ प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. 19. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत? आता हा पूर्ण लॉजिकल प्रश्न आहे. आता कुणीही विचार करू शकतो, पाणलोट क्षेत्र म्हणजे जमीन पाण्याखाली आणण्यासाठी शासनाने केलेली काही उपाययोजना. आता यात काय येऊ शकतं, भूमी उपाययोजना आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे. हे लॉजिकल आहे की बाबा पाणी दिल्यानंतर तिथं उत्पन्न वाढ होणार आहे, त्यामुळे हे ऑप्शन इथे राहील. वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबवणे, बरोबर आहे, लॉजिकल आहे, त्यामुळं क्षरण थांबवलं जाईल, हे बरोबर येईल. सी स्टेटमेंट काय दिलं आहे त्यांनी, गुंतवणूक कमी करणे आणि उत्पादन खर्चात वाढ करणे. आता पाणलोट क्षेत्राचा आणि याचा लांबपर्यंत संबंध नाही आहे, त्यामुळे सी स्टेटमेंट चुकीचं येतं. आता सी नसलेलं आणि AB असलेलं कोणतं ऑप्शन आहे? ए आणि बी, म्हणजे सी नसणारच आहे, हे इथे लगेच क्लिक झालं पाहिजे आपल्याला. त्यामुळे 19चं उत्तर 2A आणि B. 20वा प्रश्न घेऊ. लोकसंख्येवर आलेला मला वाटतं एकमेव प्रश्न आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या 3 जिल्ह्यामध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवतो? आयोगानं 4 ते 5 वेळे हा प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्रात असे 3च जिल्हे आहे ज्यांचा ऋणात्मक वृद्धी दर आहे. मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि
रत्नागिरी. त्यामुळं उत्तर क्रमांक 2. काही इथं कन्फ्यूज झालेले असतील. रत्नागिरी माहिती असतं. 2 याच्यामध्ये सिंधुदुर्ग दिलेलं आहे वरती आणि मुंबई दिलेलं आहे. त्यामुळं फ्लोमध्ये ए ऑप्शन टिक करून दिलं असेल, पण ते चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 2. आयोग पण लय हुशार मित्रांनो. मुद्दाम 1 नंबरला ते ऑप्शन दिलं म्हणजे आपण कुठेतरी तिथे जाऊन टिक मार्क करू, पण ते नाही आहे. ऑप्शन क्रमांक 2 आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 21. केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती होता? आता रिसेंटच्या आकडेवारी जर बघितलं तर त्यानुसार 19 हे उत्तर येईल. कारण रिसेंटच्या आकडेवारीनुसार एकूण मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र असा वाटा हा सर्वाधिक आहे. म्हणजे तो साधारणतः 19 आहे आणि तो सर्वाधिक आहे स्टार्टअपमध्ये. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 22. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे जे डॅशबोर्ड सुरू केलं आहे अंतर्दृष्टी नावाचं, ते कधी सुरू केलं होतं हा प्रश्न आहे. असे प्रश्न जर तुम्हाला कन्फर्म माहीत असेल तर टिक करा, नाहीतर असे प्रश्न सरळ स्किप करून द्यायचे. याचं उत्तर होतं जून 2023 सुरू केलेलं होतं RBIने. प्रश्न क्रमांक 23. जोड्या लावाबद्दल आलेलं आहे. मित्रांनो अशा प्रश्नांचे उत्तरं खरंच मी सांगतो आहे की फक्त डोकं ठिकाणावर ठेवून जर दिले ना लगेच उत्तर येतं. त्यात सी ऑप्शन जर बघितला ना की 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका असं विचारलं आहे, म्हणजे काहीतरी संख्या असणार आहे. किती बँका आहे? 2, 5, 8, 10, 15. तर असं समोर जोडी कोणती दिसते मला सांगा बरं. इथे नाही आहे, इथे नाही आहे, इथे नाही आहे. सरळ एकच उत्तर राहणार आहे 12, की 12 बँका सार्वजनिक क्षेत्रातील होत्या. सीचं 2. आता सीचं 2 असले किती ऑप्शन दिसत आहे मला सांगा बरं. एकच ऑप्शन आहे सीचं 2. सरळ 23चं 3. 5 सेकंदामध्ये उत्तर काढून लगेच समोर जायचं होतं, जेणेकरून तुम्हाला तुमचा हा वेळ पुढच्या प्रश्नासाठी वापरता येईल. प्रश्न क्रमांक 24 घ्या पुढचं. आता इथे तेच आहे. कलम 112 तुम्हाला जर वार्षिक वित्तीय विवरण हे माहिती आहे. एचं एक टिक मार्क केल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन कॅन्सल होतात इथे. सेकंड गोष्ट डी 280 हे कलम कशाशी संबंधित आहे? तर वित्त आयोगाशी संबंधित आहे. डीचं 4 हे जरी माहिती असेल, फक्त हे माहिती असेल डीचं 4, तर ऑप्शन क्रमांक 2 24चं 2 उत्तर आहे मित्रांनो. म्हणजे एका ऑप्शननुसार आपण फक्त या एका वित्त आयोग या जोडीनुसार उत्तर काढतो. इथे 24 डीचं 4 फक्त एकच ऑप्शन तसा आहे. त्यामुळे 24चं 2 लॉजिकली सॉल्व्ह होतो हा प्रश्न, आणि असे इतरही प्रश्न. प्रश्न क्रमांक 25. भारतीय रिझर्व्ह बँकेने 1997 कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि त्याचे अध्यक्ष होते गुप्ता. आता ज्याच्या अभ्यासाची पद्धत आहे, इथे तुम्ही जर हे ज्यांनी वाचलं होतं तिथे जर पाठ केलेलं असेल तर लगेच लक्षात येतं. हा रिपीट क्वेश्चन नाही आहे, परंतु फॅक्ट होता हा. कित्येक तुम्ही जे आपण नोट्स वापरताय, जे बुक वापरताय, त्या प्रत्येक बुकमध्ये माझ्या मते होता. त्यामुळं दोन्ही ऑप्शन बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 26. 19 जुलै 1969 रोजी किती खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण झालेले होते? हा रिपीट क्वेश्चन आहे कित्येकदा. इकॉनॉमिक्स तुम्ही हा सब्जेक्ट सुरू केल्या हे राष्ट्रीयकरण, बँका, RBI हे टॉपिक सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि त्यामध्ये सगळ्यात मेजर विषय असेल किंवा हायलाइटेड विषय असेल तर बँकांचे राष्ट्रीयकरण. सो 1969ला किती बँकांचे राष्ट्रीयकरण झालं होतं? 80 किती झालं होतं? हा आकडा खूप जास्त सिंपल प्रश्न होता. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 27. 21-22 भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले होते. बरोबर स्टेटमेंट आहे. आणि माझं एक ऑब्झर्वेशन आहे की तुम्हाला अशी आकडेवारी जर दिलेली आहे खूप जास्त किचकट, कोणताच मुलगा नाही की तो ही आकडेवारी पाठ करून परीक्षेला जाईल, आणि त्यांनाही अपेक्षित नसतं, आयोगालाही अपेक्षित नसतं. अशी आकडेवारी जेव्हा देईल ना तर पॉझिटिव्हली विचार करायचा. बरोबर आहे स्टेटमेंट हे पकडायचं. बट ते स्टेटमेंट काय दिलं आहे, का संदर्भात दिलं आहे त्यावर डिपेंड करतं. परंतु आकडेवारी दिली आहे की तर मोस्ट ऑफ टाईम ती राईट असते. आणि इथिओपिया, आता सिंपल लॉजिक आहे की इथिओपियापेक्षा आपलं तृणधान्याची उत्पादकता जास्तच असणार आहे. ए आणि बी याचं उत्तर द्यायला पाहिजे. आपण बघू आयोग याचं उत्तर काय देतं आहे. ए कन्फर्म बरोबर आहे. बी बाबत थोडीशी संदिग्धता असू शकते, पण मला तरी वाटतं की ए आणि बी याचं दोन्हीही उत्तर, ए आणि बी म्हणजे 1 असं उत्तर यायला पाहिजे. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक
28 प्रश्न, अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार घेतलेला उपक्रम आहे. बरोबर आहे. 28चं ए हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि AIM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. हे स्टेटमेंटसुद्धा बरोबर आहे. तर यात दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. 28चं 3. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. 29 नंबरचा प्रश्न, प्रिन्सिपल ऑफ अकाउंटिंग बाबतचा हा प्रश्न विचारलेला आहे. जमा उपर्जित तत्व ही मराठी वाचायला तुमची जी कळती हे समजू शकतो. तर सरळ सरळ इंग्लिशमध्ये जायचं. ए ऑप्शन आहे ॲक्युरेट प्रिन्सिपल, बी मटेरियल प्रिन्सिपल, सी इकॉनॉमिक एंटिटी प्रिन्सिपल, मॉनिटरी युनिट प्रिन्सिपल. हे सगळे ऑप्शन आहे अकाउंटशी संबंधित आहे. माझं ऑब्झर्वेशन इकॉनॉमिक्सच्या संबंधित तुम्हाला प्रश्न विचारला, वरीलपैकी सर्व हे प्रश्नामध्ये जर पर्याय असेल तर सरळ सरळ टिकमार्क करून द्यायचं. बट प्रत्येक वेळेस ते उत्तर येईल असं नाही. पण इकॉनॉमिक्सचे जेव्हा प्रश्न येतात त्यातल्या 80 ते 85% प्रश्नाचे उत्तर जिथं वरीलपैकी सर्व हा पर्याय आहे तर तो बरोबर असतो. तुम्हाला जर कन्फर्म माहिती नाही आहे आणि मला वाटतं की हा थोडासा आउट ऑफ द डेस्क प्रश्न आलेला आहे तर याचं उत्तर वरीलपैकी सर्व लिहायला पाहिजे होतं आणि त्याचं उत्तर वरीलपैकी सर्व हेच आहे. प्रश्न क्रमांक 30, राजकोषीय तूट. राजकोषीय तूट म्हणजे काय? भांडवली खर्च व महसुली उत्पन्न यातील फरक. यात ताळमेळच नाही आहे. महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न यातील फरक म्हटलं तरी थोडंसं विचार करण्यासारखं होतं. त्यामुळे हे तर पर्याय राहणार नाही. महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न हे येणार नाही उत्तर आहे त्याचं. फक्त ए, सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक म्हणजे राजकोषीय तूट. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 31, कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहे? आता संख्यात्मक आणि गुणात्मक, इकॉनॉमिक्स घेतलं, RBI घेतलं की हे महत्त्वाचे टॉपिक तुमच्या समोर येतात. सिंपल आहे. संख्यात्मक म्हटलं की तिथे रेपो दर आला आपला, खुल्या बाजारातील खरेदी विक्री आली. त्यामुळे बी आणि डी इथे बाहेर काढायचं. त्यामुळे ते त्यामध्ये यायला पाहिजे. 31चं उत्तर आपलं इथं बी आणि डी त्यामध्ये पाहिजे. त्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन 31चं 3. आणि पत अधिकृत योजना आणि सोबतच भेदभाव व्याज आकारणी हे गुणात्मक साधने येतात. 32 नंबरचा प्रश्न घेऊ. सर्वेक्षण पाहण्यानुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे? याचं उत्तर पोलाद त्यामध्ये येणारच, व्यायामशाळा त्यामध्ये येईल, खेळणी त्यामध्ये येईल, मत्स्य पालन हे मेक इन इंडिया अंतर्गत येणार नाही असं मला वाटतंय. त्यामुळं याचं उत्तर ABC 3 नंबर द्यायला पाहिजे किंवा 4 असू शकतं. पण मला तरी वाटतं पर्याय क्रमांक 3 आहे. मत्स्यपालनमध्ये मेक इन इंडिया काय असू शकतं ना. सो 3 नंबर ऑप्शन असं आहे, A, B आणि C. काही जण इथे व्यायामशाळामध्ये कन्फ्यूज झाले असतील, परंतु ते उत्तर त्यामध्ये येतं. A, B आणि C 32चं 3. प्रश्न क्रमांक 33, भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? अतिशय सोपा प्रश्न आणि प्रेडिक्टेबल क्वेश्चन होता की यावर प्रश्न येईलच म्हणून. वित्त आयोगाच्या अध्यक्षांवर कित्येकदा आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर येईल 1, डॉक्टर अरविंद पनगडिया. भारत सरकारने 31 डिसेंबर 2023 रोजी जो 16व्या वित्त आयोगाची स्थापना केली होती ना, तर नीती आयोगाचे जे माजी उपाध्यक्ष आहे डॉक्टर अरविंद पनगडिया यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आणि या आयोगाचा अहवाल ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करणं अपेक्षित होतं. त्यामुळे याचं उत्तर अरविंद पनगडिया आहे. रंगराजन केळकर हे आयोग अगोदरच्या वित्त आयोगांचे अध्यक्ष राहून गेले आहे. प्रश्न क्रमांक 34, छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे काय वाढू शकते? खूप जास्त लॉजिकल प्रश्न आहे मित्रांनो. म्हणजे सिंपल तुम्ही लक्षात घ्या की आपल्याकडे जर अगोदर म्हणजे वैयक्तिक असं पकडा की तुमच्याकडे अगोदर पैसा आहे काही आणि त्या व्यतिरिक्त जर अधिकचा पैसा तुमच्याकडे आला तर ॲटोमॅटिक तुमच्याकडे पैसा वाढतोय ना, चलनवाढ होतीये. तर मार्केटमध्ये बाजारात जो पैसा आहे त्या व्यतिरिक्तचा इतर पैसा छापला जातोय, म्हणजे नोटांमध्ये किंवा पैशांमध्ये चलनात वाढ होतीये. त्यामुळं प्रश्न क्रमांक 34चं उत्तर येईल चलनवाढ. 34-3. प्रश्न क्रमांक 35, लॉजिकल प्रश्न होता. खूप जास्त असं रॉकेट सायन्स तुमच्याकडे पाहिजे असं काहीच नव्हतं. कर देय क्षमता तत्व काय असतं? म्हणजे ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल म्हणजे देण्याची क्षमता. म्हणजे भारत सरकारने जे अंमलात आणतं. पहिलं स्टेटमेंट आहे उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा. बरोबर आहे. ज्यांचं जास्त उत्पन्न आहे त्यांना टॅक्स लागतो. आपण जे सिंपल बघतो ना की त्याला इन्कम टॅक्स लागतो, इन्कम टॅक्सची नोटीस वगैरे आली. जो श्रीमंत आहे, उत्पन्न जास्त आहे, त्यांना इन्कम टॅक्स लागतो, आयकर भरावा लागतो. गरिबांना त्या प्रमाणामध्ये म्हणण्यापेक्षा गरिबांना आयकर लागतच नाही, त्यातून सूट असते. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट जे आहे कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते, हे स्टेटमेंटसुद्धा बरोबर आहे. त्यामुळे 35चं A, B हे लॉजिकल होतं. खूप जास्त रॉकेट सायन्सची गरज नव्हती. A आणि B बरोबर. मला असं वाटतं प्रत्येकानं दिलं असेल याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 36, एअर न्यूझीलंडने जुलै 2025 मध्ये टिंबटिंब यांची त्यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केलेली आहे.
याचं उत्तर आहे निखिल रविशंकर. एअर न्यूझीलंडने त्यांच्या नेतृत्व बदलाच्या प्रक्रियेत निखिल रविशंकर यांची पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली होती आणि सध्या कंपनीत चीफ डिजिटल ऑफिसर म्हणून ते कार्यरत आहे. त्यामुळं त्यांनी ते जाहीर केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 37. कोणत्या 2 देशांच्या अध्यक्षतेखाली जी पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद भरली होती, ज्याच्यामध्ये गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले गेले आहे? तर याचं उत्तर आहे 1 भारत आणि फ्रान्स. प्रश्न क्रमांक 38. भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगमने टिंबटिंब येथे केले आहे. तर याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश, ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 39. मे 2025 ऑडी इंडियाचा ब्रँड एम्बेसेडर कोण बनला आहे? त्याच्याचं उत्तर सरळ नीरज चोप्रा आहे. नीरज चोप्रा हे ऑडी इंडियाचे अँबॅसेडर बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 40. फेब्रुवारी 2025 कोणत्या कंपनीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दपर्ती यांची नियुक्ती केलेली आहे? तर याचं उत्तर SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी, पर्याय क्रमांक 3 असे आहे. करंट अफेअर काही प्रश्न सिंपल किंवा काही प्रश्न आउट ऑफ द बॉक्स आलेले आहे. नेहमीप्रमाणे करंट अफेअर थोडंसं टफ वाटलं आहे मुलांना. प्रश्न क्रमांक 40 बघूया आपण. वाराणसी येथे जुलै 2025 युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 आयोजित केली आहे आणि युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025ची थीम जागेगा युवा बडेगा युवा ही होती. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 42 बघूया. 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेलं जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे? पर्याय क्रमांक 1 आहे ब्रह्मपुत्रा नदीवर तिबेटमध्ये बांधत आहे. 43. सप्टेंबर 2024 खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडन्स रिस्पॉन्स टीम पॉवर सुविधेचे उद्घाटन केले आहे? 43. प्रश्न पहिला ऑप्शन श्री HD कुमारस्वामी यांनी ते उद्घाटन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 44. कोणी 2025च्या FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅजिकमध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार म्हणून विजय मिळवलेला आहे? आता अशा ठिकाणी काय असतं ना मित्रांनो, की सारखं ऑप्शनमध्ये जर 2 सारखी नावं जर आली तुमच्याकडे तर थोडंसं थांबून उत्तर तुम्ही टिक करू शकता. जरी ते माहीत जरी नसतं तुम्हाला. ऑप्शन क्रमांक 3 सुहानी शहा, 4 साक्षी शहा. तर शहा दोन्हीपैकी एक उत्तर आपण टिक करू शकतो. सुहानी शहा याचं योग्य उत्तर होतं. 45. ऑगस्ट 2025 कोणती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कोणाची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे? उर्जित पटेल यांची नियुक्ती झालेली आहे. 45 पर्याय क्रमांक 1. 46. 9 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन हा संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो. तर हा जागतिक संगीत दिन हा 9 सप्टेंबर रोजी साजरा केला जात नाही, तर तो 21 जून रोजी साजरा केला जातो. 21 जून रोजी साजरा केला जातो आणि त्याची थीम ही बरोबर आहे. थीम बरोबर आहे त्यामुळं ए स्टेटमेंट चूक, थीम बरोबर. त्यामुळं याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. 2024-25 आर्थिक वर्षात GDP किती आहे? तर याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3 6.5. प्रश्न क्रमांक 48. प्रश्न क्रमांक 48 याचं उत्तर राहील मित्रांनो पर्याय क्रमांक 2. पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे. बरोबर, ए बरोबर आहे. त्यामुळं हे स्टेटमेंट कटतं आपलं आणि नारा आकर्षित करतो, हे बरोबर स्टेटमेंट आहे. त्यामुळं 48चं 2 हे बरोबर येईल. 49 याचं ऑप्शन 1 उत्तर राहील. सुभाष राणा हे पॅरा नेमबाज आहे. त्यामुळं सुभाष राणा यांनी पॅरा नेमबाज या खेळासाठी प्रशिक्षक म्हणून होते. त्यामुळे एवढं एक स्टेटमेंट ज्यांना माहिती होतं त्यांचं उत्तर इथे लगेच निघत होतं. एचं 2. सोबत दीपाली देशपांडे या नेमबाजी क्षेत्रामध्ये प्रशिक्षक आहे. त्यानंतर संदीप सांगवान हे हॉकी आणि मुरलीधरन हे बॅडमिंटन. पर्याय क्रमांक 1 49. साहित्य अकादमी युवा पुरस्कार एचं 2 गर्ल्स हॉस्टेल मनदीप औलाख आणि फिर नगमा हे पार्वती तिरके यांचं. त्यामुळं एचं 2 आणि बीचं 1. एचं 2 आणि बीचं 1 इथे 2 ऑप्शन येत आहे आणखी. आणि त्यामध्ये अंग असूर हे अमर कुंगर बोरो सीचं 4. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 50चं 4. प्रश्न क्रमांक 51 बघूया. कलम 339 काय तरतुदी आहे? तर सरळ आहे. कलम 51 भाषेचे कलम 349 भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्यासाठी विशेष प्रक्रिया सांगितलेली आहे. खाली जाण्याची गरज नाही.
51 त्याचं उत्तर असेल. 52 जोड्या दिलेल्या आहे. इथं डी डिझर्वेशन, आरक्षण, रिझर्वेशन, डी. त्यामुळं बीचं 4 उत्तर आलं 1. जाण्याची गरज नाही. निवडणूक, किलेक्शन तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवलं तर इझिली क्लिक होऊन जातं. 52 चला पुढे 53 प्रश्न क्रमांक 53. मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहे. कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहे? खूप बेसिक प्रश्न आहे. हजारदा आयोगानं हा प्रश्न विचारलेला आहे. कलम 51A समोर जाण्याची गरज नाही. भाग माहिती जरी नसेल, तुम्हाला कलम जरी माहीत असेल त्याचं एकच ऑप्शन आहे. त्यामुळं प्रश्न क्रमांक 53 ऑप्शन 1. प्रश्न क्रमांक 54 कलम 20शी संबंधित प्रश्न विचारलेला आहे हा. आता कलम 20मध्ये सरळ सांगितलेलं आहे की जर एकापेक्षा तुम्हाला अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवण्यात आला, एकाच अपराधाबाबत एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवला जाणार नाही आणि स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती केली जाणार नाही. त्यामुळे बी आणि सी इथं आहेच. आणि ए कायद्याद्वारे प्रस्तावित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य त्यांच्यापासून वंचित केले जाणार नाही. ए बी सी हे येईल. आणि जे प्रश्न चौथा ऑप्शन दिलेला आहे, राज्य 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी मोफत सक्तीचे हे मार्गदर्शक तत्वांमध्ये येतं. त्यामुळं याचं उत्तर येईल 54 1. 55 168 कसा समाविष्ट नाही. 55 उत्तर येईल 2. याच्यामध्ये समाविष्ट नाही आहे. राज्याच्या विधानसभेमध्ये राज्यातील प्रादेशिक मतदारसंघातून थेट निवडणुकीसाठी निवडलेले 500पेक्षा जास्त आणि 60पेक्षा कमी नसलेले सदस्य असतील. त्यामुळं डी त्यात समाविष्ट नाही. आणि आपण हे कन्फर्म माहिती की डी त्या कलमामध्ये समाविष्ट नाही आहे. तर डी जर आपण बघितलं की फक्त ऑप्शन 2मध्ये आहे, बाकी कुठेच डी ऑप्शन हा दिसत नाही आहे. त्यामुळं वरती काही मुलं कन्फ्यूज होत असतील की 68मध्ये हे आहे का, की 2 सभागृह असतील, विधान परिषद असेल, की एकच सभागृह असेल तर विधानसभा असेल. तिकडे जाण्याची गरजच नाही आहे. तुम्हाला इथे कन्फर्म समजलं ना की बाबा हे ऑप्शन नाहीच आहे, तसं एकच ऑप्शन आहे एकमेव. 55 ऑप्शन 2 टिक मार्क करा. पुढचाला 56 कलम 8मध्ये कशाचा उल्लेख आहे? तर सरळ कलम 5 ते 5च्या नंतर जे आपले नागरिकत्व संबंधी कलम आहे त्यावर प्रश्न आहे. कलम 1 ते 51 पर्यंत तोंडपाठ सगळे कलम पाहिजे, त्यावरतीच भरपूर प्रश्न येतात. आपण आत्ताच बघितलं की कलम 20वर आलेला आहे, त्यानंतर 51 वर आलेला आहे प्रश्न, हा कलम 8वर आलेला आहे. त्यामुळे 1 ते 51 पर्यंत कलम तोंडपाठच करायचे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार. चला प्रश्न क्रमांक 57 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण राहिलेले होते? आता वसंतराव नाईक हे उत्तर याचं आहे. आता आणखी एक सांगेल मी इथे की परत एकदा तुम्हाला जर माहितीच नसेल, इथे बघा तुम्ही, आयोगाने मुद्दाम एकदा तुम्हाला गंडवण्यासाठी, फसवण्यासाठी, किंवा आयोग असं विचार करतं की तुम्ही वाचलेलं आहे कुठेतरी पण तुम्ही शुअर नसाल, त्यामुळे असे 2 ऑप्शन दिलेले असतात की तुम्ही दोन्हीपैकी एक टिक करशाल, कन्फ्यूज होशाल. सो यावरून आणखी पुढचा विचार करायचा आपण की तुम्हाला काहीच माहीत नाही, आयोगाने 2 पर्याय दिले सारखे नावाचे कमी जास्त, तर त्यापैकी एक उत्तर असेल. तर याचं उत्तर आहे 4 वसंतराव नाईक. 58 जोड्या लावा. कोणत्या देशाकडून आपण काय घेतलेलं आहे? कित्येकदा आपण चहाला गेल्यानंतर मित्रांसोबत डिस्कस करत असतो. कित्येकदा आलेला प्रश्न पण आहे. PYQ रिपीट आहे. एक्सप्लेन करायची पण गरज नाही आहे, कोणा चुकला पण नसेल, बट ठीक आहे. साधा माहिती आपण मूलभूत हक्क कोणाकडून घेतले? USA कडून. बीचं 4 उत्तर ऑप्शनमध्ये पाहिजे. बीचं 4 येईल, बाकी कट होतील. आता समोरची सूची ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली, मग त्यामुळं सीचं 1 हा ऑप्शन कटला. बचं 4 आहे म्हणजे हा ऑप्शन कटला. उत्तर काय आलं तुमचं? उत्तर काय आलं आपलं? 1. 58 1 हे उत्तर आहे. 59 राज्यपालासंदर्भात कोणते विधाने चुकीचे आहे? तर यामध्ये कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर राहील, तर हे नाही आहे. हे कलम 156 मध्ये सांगितलेलं आहे. कार्यकाळ जो आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की मर्जीनुसार असेल, त्यामुळं चुकीचं एवढे एक आहे 59A. आणि ते कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला त्यासोबत एकही ऑप्शन नाही आहे, AB किंवा AD असा एकही ऑप्शन इथे आपल्यासोबत दिसत नाही आहे.
त्यामुळं याचं उत्तर येईल ऑप्शन ए. भारतीय संविधानातील 243 नुसार खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? प्रश्न क्रमांक 60 जी मध्ये जबाबदाऱ्याची 60चं बी पर्याय क्रमांक 2. म्हणजे इथे दोन्ही प्रश्न विचारले तुम्हाला. तिथे स्थानिक स्वराज्य संघटनेसंबंधी 243ची जे कलम आहे त्या तिथे 2 प्रश्न आलेले आहे. तिकडे जोड्या विचारला अगोदर इलेक्शन वगैरे, आणि इकडे शहरी संबंधित हा एक प्रश्न विचारला. ट्रिक्स लावून जर पाठ केले, आम्ही तेव्हा पाठ केलेले होते मित्रांनी, त्यामुळं ते लक्षात आले इथे पण. 60चं 2. 61 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले होते. हे आपण बरोबर आहे. माहीत नसेल स्किप करा, म्हणजे तो प्रश्न ते स्टेटमेंट राहू द्या, पुढे चला. महाधिवक्त्याची नियुक्ती 165 नुसार होते, हे बरोबर आहे. बी बरोबर आहे. बी ऑप्शन कुठे आहे? इथे आहे का? नाही आहे, गेलं. बी आहे, इथे आहे, इथे आहे. ठीक आहे. पुढं बिरेन सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहे, बरोबर स्टेटमेंट आहे सी, त्यामुळे हे कटलं. 61चं उत्तर तुमचं आलं 4. चला 62 पुढचा प्रश्न. उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबाबत अयोग्य विचारलं आहे, म्हणजे चुकीचं काय, आणि ते पण उपराष्ट्रपती संबंधित. भारताचा नागरिक असावा, बरोबर आहे. 45 वर्ष पूर्ण असावी, बरोबर आहे. 45 नाही, त्यामुळे बी अयोग्य आहे. बी अयोग्य आहे. सी लोकसभे सदस्य म्हणून निवडून. लोकसभा नाहीच आहे ना. उपराष्ट्रपती म्हणजे काय येतं मित्रांनो? राज्यसभा. त्यामुळं चुकीचं काय आहे? बी आणि सी. कुठे ऑप्शन क्रमांक 1. 62चं 1 उत्तर येईल. 63. आता हा जुने प्रश्न आहे, जे अगोदर इतिहासामध्ये असे प्रश्न यायचे की असं स्टेटमेंट कुणी केलं आहे, किंवा पॉलिटीमध्ये असे स्टेटमेंट आलेले आहे की प्रश्न आलेले आहे की हे स्टेटमेंट कुणी केलं आहे. तर त्या बाबतीतचा हा प्रश्न आहे. हे स्टेटमेंट जुनंच आहे. पंतप्रधान हे ताऱ्यांमधील चंद्र आहे. कुणी केलं होतं हे तर चुकीचं आहे, पण स्टेटमेंट कुणी केलं होतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कमेंट करा की याचं उत्तर काय आहे. पहिले 2 स्टेटमेंट हे बरोबर आहे, ए आणि बी. 63 उत्तर आहे 1. 63 1. आणि सोबतच मित्रांनो काय करा तुम्ही की हे बघताना तुमचे सब्जेक्ट वाईज मार्क कमेंटमध्ये टाका, किंवा तुमचं ओव्हरऑल किती मार्क्स तुम्हाला येत आहे ते टाका. सोबत आणखी एक्सप्लेन करताना माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील, म्हणजे मी एखाद्या प्रश्नाचं उत्तर दुसरंच काहीतरी सांगितलं आहे आणि तुम्हाला वाटतं आहे की हे उत्तर हे नाही आहे, तर मला ते कमेंटमध्ये कमेंट करा. तुम्ही मला सांगा, मला ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा की सर हे चुकलं आहे तुमच्याकडून म्हणून. प्रश्न 64. 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघ राज्यातील प्रदेशांचे 4 स्तरीय वर्गीकरण होते. तर यामध्ये सी आणि डी हे फक्त बरोबर आहे. सी मुख्य कमिशनरांचे प्रांत, सी कमिशनर, आणि डी म्हणजे अंदमान निकोबार. सी आणि डी हे बरोबर आहे. ए बी बरोबर नाही. सी म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे आपलं. 65. मूलभूत कर्तव्य नाही. कोणते मूलभूत कर्तव्य नाही आहे? आता इथे जर आलं ना, हे पूर्ण मोठे स्टेटमेंटवरचे टाईम कमी असतो, वरचे मोठे स्टेटमेंट वाचण्यापेक्षा खालून घ्या. खाली काय दिलेलं आहे? 4थं स्टेटमेंट देशाचे रक्षण करणे आणि आवाहन केले असता राष्ट्रीय सेवा करणे, बरोबर आहे. गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार करणे हे मूलभूत कर्तव्य नाही, तर हे मार्गदर्शक तत्व आहे. म्हणजे कर्तव्य नाही विचारलं आहे ना, त्यामुळे पर्याय क्रमांक 3. अप्रकट विलयन उष्मा म्हणजे काय? मोठं स्टेटमेंट. सायन्समध्ये मोठं स्टेटमेंट असलं की लक्ष द्यायचं. पर्याय क्रमांक 3. पदार्थाच्या एकक वस्तुमानाच्या त्याच्या विलयन बिंदूवर तापमान वाढवण्यासाठी घन स्थितीतून द्रव स्थितीत रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा म्हणजे अप्रकट विलयन, लॅटंट हीट. पर्याय क्रमांक 3. चला पुढे. 67. प्रश्न क्रमांक 67 मध्ये 4 स्टेटमेंट दिलेले आहे, कोणते बरोबर आहे असं विचारलं आहे. क्ष किरण या विद्युतचुंबकीय लहरी आहेत का? बरोबर आहे, आहेत. क्ष किरणांची तरंगलांबी खूप कमी असते, बरोबर. क्ष किरणांवर ऋण प्रभार असतो का? नाही. सी स्टेटमेंट चुकीचं आहे. डी बरोबर आहे. सी स्टेटमेंट चुकीचं आहे. डी क्ष किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात, चूक. त्यामुळे आपला पर्याय येईल 67 1. 68. प्रश्न क्रमांक 68. अल्पाकण हेलियम अणू एचं 3 उत्तर असेल. त्यानंतर बीटा
बीटा कण हे इलेक्ट्रॉन्स आणि सी जे किरणोत्सराचे एकक हे क्युरी, किरणोत्सराचे एकक क्युरी, सीचं एक. तर तुम्हाला एवढं एक जरी माहीत असेल ना, सीचं एक किरणोत्सराचं एकक, उत्तर निघत होतं. बाकी बघायचीच गरज नव्हती. किरणोत्सराचे एकक काय आहे? किरणोत्सराचे एकक काय आहे? क्युरी, क्युरी. सीचं एक टिक मार्क करून द्या, बरोबर आहे. म्हणजे उत्तर आहे आपलं 468. 69. पृथ्वीच्या वातावरणाचे थर जे जमिनीपासून वरच्या दिशेने आहे त्यांचा कोणता क्रमांक बरोबर आहे? क्रम बरोबर आहे. तपांबर, स्थितांबर, मध्यंबर आणि उष्णांबर ट्रिका असतात प्रत्येकाच्या, लक्षात राहू द्या. तपांबर, स्थितांबर, मध्यंबर आणि उष्णांबर हे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. ॲल्युमिनियमचे मुख्य खनिज कोणते? बॉक्साईड. सगळ्या विद्यार्थ्यांना आवडता. सोपा प्रश्न होता, सगळ्यांचा बरोबर आला असेल. सायन्स मागच्या वेळीपेक्षा किंवा मागच्या 2-3 वर्षापेक्षा थोडंसं सोपं म्हणता येईल, की मागच्या 2 वर्षापेक्षा थोडंसं सोपं विचारलं गेलेलं आहे. सर्व प्रश्न नाही आहे, पण काही प्रश्न आहे जे टॅकल होऊ शकतात. कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकांचे अणुवस्तुमानांक संख्या किती आहे? 12. 71. 4 उत्तरे. डेंटॉलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये असतो? मोलुस्का. सोपा प्रश्न आलेला होता. कॅटफिशच्या अनेक प्रजातींमध्ये मिशांसारख्या प्रक्षेपणावर रुचिज्ञान कलिका असतात, त्या अन्न शोधण्यास मदत करतात. त्या प्रक्षेपणांना टिंबटिंब म्हणतात, बारबेल म्हणतात. NCERTमध्ये आहे, बारबेल म्हणतात. 73. पुढचा प्रश्न बघू. कोणते प्राणी सर्वात अधीम पृष्ठवंशी प्राण्याच्या गट अग्नाशी संबंधित आहे? लॅम्प्रे. लॅम्प्रे कुठे? लॅम्प्रे. 3 नंबर ऑप्शन. पुढचा प्रश्न. वनस्पतींना कॅल्शियम चयापचनासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते? बोरॉन. बोरॉन. 4 नंबर ऑप्शन. बोरॉनचं उत्तर याचं. संपूर्ण झाडांची वाढ खुंटणे, पानांचा गडद हिरवा रंग, लहान भाग तयार होतात, त्यामुळे फॉस्फरसची कमतरता होते. नॅक्रोटिक स्पॉट्स NCERTमध्ये आहे. एकाच पेजवरती सगळे वनस्पती संबंधित रोग दिलेले आहे आणि त्याला काय म्हणतात, त्यामुळे 76चं उत्तर 3. 77. वनस्पतींचे गट आणि त्यांचं उदाहरण. सायन्सचं कोणतंही पुस्तक, आपलं 9वी-10वीचं पुस्तक जरी बघितलं विज्ञानाचं, त्यामध्ये जिम्नोस्पर्म म्हणजे सगळ्यात मग सायकसची एक इमेजेस दिलेली आहे, म्हणजे फोटोज दिलेला आहे. डीचं एक इथं आपल्याला उत्तर भेटून जातं. 77. 3. 77. 3 उत्तर. जागतिक मधुमेह दिन कधी असतो? आयोगानं चांगला ट्रॅप टाकला आहे. 14 तारीख. 14 तारीख. माहीत जरी नसेल 14 दोन्हीपैकी एक बिंदास मारून द्यायचं. हा इथे त्याचं उत्तर आहे 14 नोव्हेंबर. 78चं 4. AB रक्त गटाचा शोध टिंबटिंब यांनी लावला. कार्ल लँडस्टेनर यांनी लावला होता. आणि रक्त गोठण्यास कशाची मदत होते? तर की या जीवनसत्वाची मदत होते. मॅथ रिजनिंगचे प्रश्न सुरू झालेले आहे. उत्तरे सांगून देतो. 81. हे उत्तर आहे 15/34. 82. 3 उत्तरे 60. 83. 6 सलग समसंख्यांची ABCD यांची बेरीज 150 आहे, तर 3 समसंख्यांची बेरीज किती असेल? 102 उत्तर याचं. प्रश्न क्रमांक 84. प्रश्न क्रमांक 84. 2024 मोबाईल वापर करणाऱ्यांची टक्केवारी 43% आहे, वरून 65% झाली, तर 43च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे असं विचारलं आहे. तर 80.30. राऊंड फिगर 80.30. एका रिकाम्या जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला आहे. 85. 2 उत्तरे. 86. 1 उत्तरे. 87. 1 उत्तरे. 88. 3 उत्तरे. 89. 2 उत्तरे. आता इथं काय विषय असतो ना मित्रांनो, जे आता 88चा प्रश्न आहे ना, 88मध्ये काय दिलं आहे? 70.6, 71.6. इकडे हे वेगवेगळे आहे, त्यामुळे इथं कटले, त्यामुळे दोन्हीपैकी एक उत्तर असू शकतं. हे लॉजिक तुम्ही इथं लावू शकता. उत्तर क्रमांक 3 आहे. इथं तेच आलेलं आहे. तुक्का मारायचा आहे बरं इथे. उगीच ते प्रत्येक ठिकाणी तेच लॉजिक नका लावू. जर वेळ कमी आहे, शेवटी तुम्हाला रिस्क घ्यायचंच आहे, तर तुम्ही अशा ठिकाणी इथे रिस्क घेऊ शकता. आधी सर्व पॉईंटमध्ये 5.1, 5.5, 3. 7.5, 10, तर 5.1 आणि 5.5 मध्ये उत्तर राहील. हे लॉजिक लावायचं. सेकंड ऑप्शन याचं उत्तर आहे. 90 याचं उत्तर 4 आहे. 4 मीटर.
91 आकृत्यानुसार याचं उत्तर 4, ऑप्शन 4. 92 सी अल्फाबेटमध्ये 3 नंबरला येतं, त्यामुळं C3 आणि E 5 नंबरला येतं, त्यामुळे फर्स्ट अँड लास्टचं नंबरिंग दिलेली आहे. इथं आपण तेच लॉजिक लावायचं. D 4 नंबरला येतं, त्यामुळं इथे नाही आहे, कटला. T आपण जर रिव्हर्स काउंटिंग केली तर 7 नंबरला येईल ते N पासून, त्यामुळं सुरुवातीला 4 आणि लास्टला 7 असेल असा ऑप्शन. हा पण नाही आहे, हा पण नाही आहे. उत्तर राहील त्याचं 4, 92. 93 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर राहील 1 म्हणजे 7, 94 एक्सच्या ठिकाणी त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 असते, आपण शाळेतच शिकलो आहे. बेरीज 180 येईल असा नंबर टाकून बघायचा. 30ला जर 72ने वगैरे गुणलो तर ते खूप वरती चालली, 180 होतच नाही. त्यामुळं सिंपल लॉजिक लागतं की छोटीशी संख्या घ्यायची. 2 जर आपण घेतलं तर 3 2 6 60, 4 2 8 80 आणि 40. उत्तर येतं 3, 94 उत्तर तिसरा ऑप्शन. 95 95 उत्तर ऑप्शन येईल ऑप्शन 3, 196. 96चं उत्तर येईल 4. 97 96 उत्तर 4 कसं येईल? तुम्ही इथे त्रिकोण मोजायचे 1 2 3 4 5 6 आणि तिथून बेरीज करता यायची. 6 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 बरोबर 21 तुमचं उत्तर येतं. 97 97चं उत्तर आहे 2. 98 297. 99चं उत्तर येईल आपलं इथे 14वी आणि 100चं उत्तर येईल आपलं नीलाक्ष. तुम्ही सर्वजण मित्रांनो, तुम्ही तुमचे मार्क्स कमेंटमध्ये टाका. एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून चुकलं असेल कमेंट करा आणि तुमचे मार्क्स टाका, जेणेकरून आपल्याला समजेल मुलांना किती मार्क्स आहे, तुम्हाला किती मार्क्स आहे आणि कुठेतरी कॉम्पिटिशन समजेल. कट ऑफला किंवा तुम्हाला पण अंदाज येईल बाकीच्यांचे मार्क्स बघून की आपण कॉम्पिटिशनमध्ये कुठं आहोत. आणि कमी मार्क्स पडले विचार करू नका, टेन्शन घेऊ नका. काही दिवसातच 7-8 दिवसातच आपले ग्रुप सीचा पेपर आहे. फोकस करा, रिव्हिजन करा. इथून पुढं जे टॉपिक चुकले, ज्या टॉपिकमध्ये प्रश्न उत्तरे कमी आली, रिव्हिजन कमी पडलं, त्यावर फोकस करा आणि 11 तारखेच्या पेपरला फोकस करा. ऑल द बेस्ट. 11 तारखेच्या परीक्षेला माझ्याकडून काही मदत लागणार असेल तर कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा, आपण त्याप्रकारे नक्कीच मदत करू. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला शेअर करा. धन्यवाद.